नमस्कार मित्रांनो काल म्हणजेच 28 फेब्रुवारीच्या दिवशी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आला। या दोन्ही योजनांचे हप्ते मित्रांनो काल खूप उशिराने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पाठवण्यात आले। हे पैसे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वर्ग करण्यात आले। पैसे जमा झाल्याबरोबर शेतकऱ्यांना एसएमएस येण्यास सुरुवात झाली। कुणाला 2000 रुपये बँक खात्यात जमा झाल्याचा एसएमएस आला, तसेच कुणाला 4000 रुपये जमा झाल्याचा एसएमएस आला। परंतु मित्रांनो अगोदर पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 16व्या हप्त्याचे 2000 रुपये हे बँक खात्यात क्रेडिट झाल्याबाबतचा एसएमएस सर्व पात्र शेतकऱ्यांना प्राप्त झाला। त्याच्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन्ही हप्ते जमा झाल्याचा म्हणजेच 4000 रुपये जमा झाल्याचा एसएमएस आला। तर मित्रांनो काल ज्या शेतकऱ्यांना फक्त पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये जमा झाल्याचा एसएमएस आलेला आहे किंवा ज्या शेतकऱ्यांचे पीएम किसान सन्मान निधी योजनेचे फक्त 2000 रुपये जमा झालेले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांचे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ते हे जमा झाले नाहीत, त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे 2,000 रुपये असे 4000 रुपये आज जमा होणार आहेत। कारण की मित्रांनो काल खूप उशिराने हे हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ट्रान्सफर करण्यात आले, त्यामुळे बँकिंग सॉफ्टवेअरवरती लोड पडल्या कारणाने बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती काल पैसे जमा झाले नाहीत। त्यामुळे आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 4000 रुपये हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्याबाबतचे एसएमएस सुद्धा येतील आणि पैसे सुद्धा तुमच्या बँक खात्यात जमा होतील। त्यामुळे मित्रांनो जेवढे पण राज्यातील पात्र शेतकरी आहेत त्यांनी चिंता करू नये, कारण की जर तुम्ही या योजनांसाठी पात्र असाल तर आज संध्याकाळपर्यंत तुमच्या बँक खात्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे 2000 आणि तिसऱ्या हप्त्याचे 2000 असे एकूण 4000 रुपये बँक खात्यात जमा होतील आणि त्याबाबत तुम्हाला एसएमएस सुद्धा येतील।